मुंबईत येऊ नका रोखा. कोणी थोपवलं जरांगेंना? आले ना, एकटे नाही आले, सगळे मावळे आले मराठ्यांचे, सगळे घेऊन आले. आले ते आले की लगेच आझाद मैदानावर परवानगी देऊ नका, आझाद मैदानावर परवानगी देऊ नका, आझाद मैदानावर परवानगी देऊ नका. काय झालं? काय झालं? न्यायालयानं मनाई केली, जरांगेंना आझाद मैदानावर उपोषण करता येणार नाही. काय खुश, काय खुश, सदावर्ते खुश, सदावर्ते खुश. अरे काय खुश झाला तू? काय मिळालं तुला? लगेच ऑर्डर काढली आझाद मैदान मुंबई पोलीस. जरांगेंना 29 तारखेला त्या ठिकाणी उपोषण करता येणार आहे, येणार आहे, येणार आहे. झालं. जरांगेंनी तिथं पाय ठेवला, उपोषणाला बसले की लगेच हा पट्ट्या आपल्या सुविद्य पत्नी जयश्री पाटलांना शेजारी घेऊन बसला आणि काय बोलला? सकाळी 9 ते रात्री ते संध्याकाळी 6 पर्यंतच, बाकी काहीही नाही. फक्त किती घंटा? 9 घंटा, 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटा, 4 घंटा, 5 घंटा, 6 घंटा, 7 घंटा, 8 घंटा, 9 घंटा. अरे कुणाची घंटा वाजली? ओय सदावर्ते, कुणाची घंटा वाजली? अरे 29 तारखेला 9 ते 6 तर आंदोलन केलंच, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा परवानगी द्यावी लागली. पुन्हा 9 ते 6 30 तारीख. आज सुद्धा परवानगी द्यावी लागली, पुन्हा 9 ते 6 31 तारीख. अरे हॅट्रिक केली जरांगेंनी, जरांगेंची हॅट्रिक, जरांगेंची हॅट्रिक, जरांगेंची हॅट्रिक. सदावर्ते 9 तास नाही, 27 तास उपोषण करून दाखवलंय त्याच आझाद मैदानावर, त्याच आझाद मैदानावर.